सो हाय मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही कसे आहेत? आय होप तुम्ही मजेतच असाल. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. आणि आजचा माझा हा छोटासा ब्लॉग असा आहे की आज मला माझ्या मॅडमांनी, म्हणजे मी जिथे फॅशन डिझायनिंग केलेलं आहे तिथल्या मॅडमांनी मला आमंत्रण दिलेलं आहे हळदी कुंकवाचं. तर आज आपण हळदी कुंकवाला जाऊया. त्याच्या आधी आपल्या घरातली सगळी कामं करून घेऊया. बघू शकतात किचनमध्ये पण खूप कामं आहेत, हॉलमध्ये पण आहेत. मुलगा गेलेला आहे आज फेअरवेलला, मुलगी गेलेली आहे स्कूलमध्ये, मिस्टर आहेत ड्युटीला आणि आमच्या आई आतमध्ये फ्रेश होत आहेत. ओके, सो आता आपण मस्त ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर सगळी कामं झाल्यावर मग भेटूया. ओके, सो बाय. सो हाय मित्रांनो, नॉर्मल रेडी झालेली आहे, साहेब आलेले आहेत मला घ्यायला. सो आता आपण जाऊया हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला. चला मित्रांनो, हे बघू शकतात. नाही हो, ती बोलली व्हिडिओ काढ तिच्या फोनमध्ये. सो हाय मित्रांनो, तर आपलं डेकोरेशन असं झालेलं आहे कम्प्लीट. सांगू शकाल काय कसं आहे? सगळेजण कामाला लागलेले आहेत, बघू शकता. हो, से हाय. हे बघा सगळे आलेले आहेत. सो हाय. आणि तिकडे ज्या मेन आहेत ना त्या आमच्या मॅम आहेत. मगाशी ब्लाऊज वगैरे लावत होत्या त्या. अजून बाकीजणी यायच्या बाकी आहेत. सो भेटूया नंतर. फोटो काढणार आहे तुम्ही? सो हाय मित्रांनो, मी इथे आलेली आहे हळदी कुंकवाला. या आमच्या मॅडम. मॅम, हे आमच्या मॅडम आणि आम्ही गेस्टची वाट बघतोय. सो बघू शकतात आमच्या या सगळ्या साड्या, ब्लाउज, जे जे ड्रेसेस आहेत आमच्या मॅमने आम्हाला शिकवलेले आहेत. हे बघू शकतात. हे रुमालावर वर्क आहे, हे ब्लाऊज वर्क आहे. ही नऊवारी आहे. सो ही वंदिता आहे आणि ही आमची दीपाताई आहे. माहिती आहे का? हिला ओळखता का तुम्ही? सो सगळेजणी जमलेलो आहोत हळदी कुंकवाला. आता आम्ही कार्यक्रम सुरुवात करणार आहोत. बघू शकतात हे सगळ्या स्टुडंटनी ड्रेस शिवलेले आहेत. बघू शकतात हे सगळे स्टुडंटनी पेंटिंग पण केलेलं आहे ड्रेसेस. हे हळदी कुंकवाचं डेकोरेशन. आणि से हाय. सो आमची ऑफर आम्ही दाखवू शकतो इथे. ज्याला वाचता येत असेल त्यांनी वाचावं. ओके. सो आता आम्ही वाट बघतोय. मित्रांनो, हे आमचे पाहुणे आहेत. तर मॅम त्यांना बुके देऊन सत्कार करत आहे. सो फोटोग्राफर आमची ही आहे वंदिता. गेले 2-3 वर्ष मॅडमच्या संपर्कात तुमच्यासारखाच कोर्स सगळा केला. आणि आज प्रमुख उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून आज आपल्याला डॉक्टर वंदना सुधारवायला लागल्या. त्यांना पण मला नमस्कार. आज मकर संक्रांतीचा विशेष हळदी कुंकू सोहळा ठेवला आहे. तो तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय करा. आता 2 शब्द बोलतील आपल्याशी. माझ्या फॅमिली डॉक्टर आहे. आपल्या नेहमीचं रोजचंच टेलरिंग, फॅशन वगैरे ते चालू असतं. म्हणून मी त्यांना म्हणले की तुम्ही या, जरा तुमचा गायडन्स असू द्या. कारण लेडीजचं कसं आफ्टर 30 थोडे प्रॉब्लेम्स असतात. म्हणलं मी त्यांच्याकडेच असते नेहमी. काही जरी झालं तरी त्यांच्याकडे गेले की बरी होते, अर्धी बरी होते असं. म्हणून त्यांना म्हटलं या, थोडंसं वेगळं काहीतरी होईल. तर रोजचं आपलं हे चालूच असतं. हळदी कुंकवाची तरी थोडं त्यांचं मार्गदर्शन झालं तर तुम्हालाही थोडासा फायदा होईल. म्हणून मी त्यांना आमंत्रित केलं. म्हणलं थोडंसं त्यांची माहिती देतील. मला काय प्रश्न असतील थोडेफार तर तुमची हेल्थ कॉन्शियस तर तुम्ही विचारू शकता त्यांना. आणि सगळ्यात आधी आमच्या क्लास कसा वाटतो तो सांगा. क्लास तर खूपच छान वाटला. प्रेझेंटेशन एकदम मस्त केलेलं आहे. बहुतेक ह्या सगळ्यांचंच हे काम असावं. आय गेस. इट्स लुकिंग नाईस.
मी डॉक्टर वंदना चिद्दरवार NG शास्त्रीनगर इथे मागील 23 वर्षापासून प्रॅक्टिस करते. तत्पूर्वी लक्ष्मी पार्कलाच घरी प्रॅक्टिस करायची. आज मॅडमनी खास बोलवले म्हणून तुमच्या सगळ्यांची ॲक्च्युली संवाद साधायला आलेली आहे. लेक्चर असंच काही प्रिपेअर करून आली नाही आहे मी. 1-to-1 कॉन्व्हर्सेशन किंवा तुमचे काही प्रश्न असेल तसं इन जनरल 30 नंतर किंवा 40 नंतर जे प्रॉब्लेम सुरू होतात ते जनरली डेफिशियन्सीचे आणि व्यायामाच्या अभावामुळे निर्माण होणारे असतात. मुलं बऱ्यापैकी मोठी झालेली असतात. बऱ्यापैकी 2री, 3री, 5वी, 7वी ह्या वर्गांमध्ये मुलं असतात. आपल्याला वेळ मिळायला लागलेला असतो. दॅट इज द हाय टाईम टू स्टार्ट विथ युअर योगा प्रॅक्टिस आणि डाएटकडे लक्ष देणं. डिलेव्हरीमध्ये बऱ्याच डेफिशियन्सी आपल्याला ऑलरेडी झालेल्या असतात. तरुण वयामुळे आपल्याला अजिबात कळत नाही की आपल्याला काही त्रास पुढे जाऊन होणार आहेत. आणि अगदी 40मध्येच मग कंबर दुखणं, ॲलर्जीज, ॲसिडिटी, अपचन हे सगळे इश्यू चालू होतात, जे अगदी पुढच्या आजारांची बेसिक पाया असतो तो की तिथूनच ते सगळं सुरू होणार असतं. ह्या गोष्टी ह्याच वयात थांबवल्या पाहिजे. म्हणजे तुमची 50, 60, 70 वी कॅन स्टॉप एजिंग, पण आपण एजिंगचा प्रोसेस स्लो करू शकतो. डेफिनेटली फॉर दॅट वी हॅव टू वर्क ॲट द एज ऑफ 30s and 40s. आता ह्या संबंधित तुमचे काय आहेत प्रश्न ते तुम्ही एक एक करून घ्या. कोणाला काय असतील तर विचारा. गुडघ्या तुमच्या हेल्थविषयी किंवा आणखीन काही. मध्ये एकतर करते तरी पण मी मध्ये जॉईंट पेन किंवा बॅक पेन वगैरे असं रेग्युलर वॉकिंग आहे म्हणजे जेवढा जिथे क्लासला जायचं ऑफिसला जायचं तेवढंच. त्याच्या रिलेटेड जे म्हणजे काही योगा किंवा जॉईंट मोटिलिटी रुटीनमध्ये तरी नाही. काहीच. बेसिकली जॉईंटचं लुब्रिकेशन व्हायला तो जॉईंट वापरला गेला पाहिजे. आपण जेव्हा एखादं जॉईंट कंटिन्युअसली 15 days वापरत नाही, 15 to 20 इट एजेस बाय 1 year. त्याला रिगेन करायला आपल्याला 1 वर्ष जातं. म्हणून ॲक्सिडेंट नंतर किंवा कुठल्याही सर्जरीनंतर 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी फिजिओथेरपी चालू केली जाते. त्याचं मेन रिझन हे असते की जॉईंटची मोटिलिटी आणि एजिंग स्टॉप करायची असते. आपल्याला एखादा जॉईंट दुख लागला पण तो वापरणं बंद करतो. इन्स्टेड वी नीड पॅसिव्ह मुवमेंट्स. काही व्यायाम करायला पाहिजे की मुवमेंट्स बंद नाही झाल्या पाहिजे. मध्ये काम करतात. सकाळी 8-9ला घर सोडतात, रात्री 8-9ला येतात. उन्हाशी अजिबात संबंध नाही. D3चं बेसिक मेटाबॉलिझम उन्हामुळे होतं, जे आपल्याला मिळतच नाही. त्यामुळे D3च्या डेफिशियन्सी हाडं वीक करणार आणि ऑब्व्हियसली मसल्स पण वीक करतात. दुसरी महत्त्वाची डेफिशियन्सी म्हणजे B12ला कुठलाही वेज सोर्स अवेलेबल नाही. त्यामुळे जे दूध पित नाहीत, पनीर, चीज किंवा मिल्क रिलेटेड प्रोडक्ट खात नाहीत ते व्हेजिटेरियन्स डेफिनेटली B12 डेफिसिट असतात. आणि नॉन व्हेजिटेरियन्समध्ये आपण सफिशियंट क्वांटिटी खात नाही. घरात 5 माणसं असतात, आपण पाव किलो मटण किंवा चिकन आणलेलं असतं आठवड्यातले 3च दिवस, त्यामुळे ते पुरत नाही. हे इंटेक वाढवले पाहिजेत. रोज दूध घेणं, उन्हात थोडंसं फिरणं, थोडासा रेग्युलर योगा आणि थोडेसे सप्लिमेंट आणि इट वर्क्स नाईसली. बेसिकली टाचांच्या खाली एक छोटंसं हाड असतं ते वाढतं. हार्ड सरफेस किंवा हार्ड चपला घातल्यामुळे ते जास्त प्रॉब्लेम होतो. 5 मिनिटं झालं की तो त्रास आपोआप रिलॅक्स होतो. तो कॉनच असतो खाली, कॅल्किनियस पर म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये थोडंसं लाईफस्टाईल चेंजेस आणि काही एकदम योगा खूप छान काम करतं. सतत पेनकिलर खाऊ नका. त्याची क्युरेटिव्ह ट्रीटमेंट नाही आहे, आपल्याला प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट घ्यायला लागेल. सगळ्यात पहिले फुटवेअर्स बदला. हार्ड फुटवेअर्स वापरू नका. 80% ट्रीटमेंट तिथेच होऊन जाते. थोडेसे काही एक्झरसाईज त्याच्यासोबत चालू कर. त्याचा शेकणं आणि 5 days काही अँटी इन्फ्लेमेटरी तुझ्या डॉक्टरांना कन्सल्ट करून देईल. एकदा स्वेलिंग थांबले किंवा परत होते. आजकाल ते बरंच म्हणजे लवकर येतं. मेनोपॉजला ॲज सच पर्टिक्युलर असं काहीच नसतं. मेनोपॉजच्या आधी पिरियड्स इरेग्युलर होणं त्याला आपण पेरिमेनोपॉज म्हणतो. म्हणजे ॲक्च्युअल मेनोपॉज यायच्या आधीचा 2 वर्षाचा काळ. पिरियड्स इरेग्युलर होणं, कधी कधी पिरियड्स खूप रेग्युलर असतात, हेवी फ्लो असतो. पिरियड्स खूप रेग्युलर आहेत पण
स्पॉटिंगच होत आहे, 2च दिवस होत आहे. खूप क्लिअर मेन्सेस येत नाही, चिडचिड, हॉट फ्लशेस, कोल्ड फ्लशेस, थकवा. आपण जी रुटीन कामं छानपणे करत होतो ती आता करावीशी वाटत नाही, कंटाळा यायला लागतो. ती अशी अनेक किंवा पेशंट टू पेशंट काही व्हेरी होतात, पण ही मेन लक्षणं आहेत त्याची. जिसके लिए आए वो तो दिखाना चाहिए. सो हाय मित्रांनो, आता आमच्या मॅम सगळ्यांना हळदी कुंकू देत आहेत आणि बाकीचे स्टुडंट फ्लावर्स आणि लाडू देत आहे. आमच्यापर्यंत येईपर्यंत मी एवढा व्हिडिओ घेते. मित्रांनी आमच्या मॅडम हिने मला लाडू दिला, पण ही काय बोललेली नाही बरं का मला. हिने लाडू दिला. आता या फ्लावर आमचं तिळगुळ सांगू नका, वाण घ्या. हे बघा आम्हाला वाण भेटले आणि ह्या मेन अजून आहेत बरं का. सो हाय मित्रांनो, बघू शकता. बॅग सरळ करा म्हणजे मला हे बघा बा पाठवा. हां, सो हे आमच्या मॅमचा टॅग आहे. सो तुम्ही इथून नंबर काढून कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. सो हाय मित्रांनो, सगळ्यांना हा आमचा छोटासा मॅडमचा हळदी कुंकू असा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की 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 करा. हाय मित्रांनो, आतमध्ये गेम वगैरे खेळत आहेत सगळेजणी. मला तेवढा वेळ नसल्यामुळे मी पटकन घरी जात आहे. बघू शकतात आतमध्ये सगळेजण अजून रेडी आहेत, गेम वगैरे खेळत आहेत. आणि तुम्हाला माझा हा छोटासा आमच्या मॅडमचा हळदी कुंकवाचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.